लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच त्यांचा हप्ता दिला जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। जवळपास 319 कोटी 53 लाखांचा निधी हा या योजनेसाठी, या हप्त्यासाठी वर्ग करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। रक्षाबंधन अगदी जवळ आले आहे आणि अशात सोशल मीडियावर एक चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे की लाडक्या बहिणीसाठी सरकारकडून रक्षाबंधनाची विशेष भेट दिली जाणार आहे। इतकंच नाही तर बहिणींसाठी झालेल्या बैठकीत भेटवस्तू वाटप मोठा निर्णय घेण्यात आला आहे। पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही बातमी खरंच आहे का? लाडक्या बहिणींना नेमकं कोणती भेटवस्तू मिळणार आहे? सर्व लाभार्थी महिलांना ही भेटवस्तू कधी मिळणार आहे? आणि याबाबत एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय सांगितलं आहे? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये याच विषयावर सविस्तर आढावा घेऊया। मंडळी, सर्वप्रथम रक्षाबंधनाची तारीख लक्षात घ्या। 2026 मध्ये रक्षाबंधन शुक्रवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे। त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी काही विशेष घोषणा किंवा कार्यक्रम याकडे सध्या अनेकांचे लक्ष लागले आहे। आता सोशल मीडियावर काय दावा केला जात आहे? काही ठिकाणी असा दावा केला जात आहे की लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनानिमित्त सरकारकडून भेटवस्तू वाटप करण्यात येणार आहे। काही पोस्टमध्ये बहिणींसाठी मोठा निर्णय, रक्षाबंधनाची भेट, एकनाथ शिंदेकडून लाडक्या बहिणींना गिफ्ट अशा प्रकारे दावा केला जात आहे। परंतु इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे। फक्त सोशल मीडियावर पोस्ट, व्हॉट्सअप मेसेज किंवा एखादा व्हिडिओच्या थंबनेलवर विश्वास ठेवू नका। सरकारच्या शासन निर्णय, अधिकृत घोषणा किंवा संबंधित विभागाची स्पष्ट माहिती समोर आल्यानंतरच कोणती भेटवस्तू किंवा किती लाभार्थी आणि कोणत्या पद्धतीने वाटप होणार आहे हे निश्चित मानता येईल। म्हणजे सध्या या चर्चेकडे आपण संभाव्य घोषणा म्हणून पाहणे योग्य नाही, अंतिम निर्णय म्हणून। आता एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहीण योजनेबाबतच्या भूमिकेकडे पाहूया। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ सुरू राहील, अशी भूमिका त्यांनी यापूर्वी अनेक वेळा केली आहे। त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांसाठी एखादी विशेष घोषणा होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। पण इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। जर सरकारने रक्षाबंधनासाठी स्वतंत्र भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला तर त्यासाठी काही नियम आणि पात्रता निश्चित केली जाऊ शकतात। उदाहरणार्थ, लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना ही भेट मिळणार का, की राज्यातील सर्व महिलांसाठी ही भेट असेल? भेटवस्तू रोख स्वरूपात मिळणार की वस्तूच्या रूपात? डीबीटीद्वारे पैसे मिळणार की स्थानिक पातळीवर वस्तू वाटप होणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी स्वतंत्र निधी आणि शासन निर्णय जाहीर केला जाणार का? या सर्व प्रश्नांची अधिकृत उत्तरे समोर येणे बाकी आहे। म्हणूनच बहिणींनो, तुमच्या मोबाईलवर जर रक्षाबंधनाची भेट नक्की मिळणार असा मेसेज आला तर लगेच विश्वास ठेवू नका। विशेष कोणत्याही लिंकवर क्लिक करून आधार नंबर, OTP, बँक खाते किंवा क्रमांक इतर माहिती देऊ नका, कारण सरकारी योजनेच्या नावाखाली बनावट लिंक आणि फसवणुकीचे मेसेज सोशल मीडियावर फिरत असतात। आता या बातमीचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे लाडकी बहीण योजनेचा नियमित लाभ। योजनेच्या लाभाबाबत यापूर्वीही महिलांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। काही महिलांना पैसे मिळाले तर काही महिलांना KYC किंवा इतर तांत्रिक कारणामुळे अडचणी झाल्या होत्या। त्यामुळे रक्षाबंधनाच्या आधी सरकारकडून जर एखादी विशेष घोषणा झाली तर त्यामध्ये पात्र, KYC आणि लाभार्थी यादी यांना विशेष महत्त्व देण्याची शक्यता आहे। म्हणून तुम्ही KYC पूर्ण असणे आवश्यक आहे। तुमचे बँक खाते आधारची लिंक असणे महत्त्वाचे आहे। तुमच्या अर्जाची स्थिती योग्य असणे महत्त्वाचे आहे। हे एकदा तपासून ठेवणे महत्त्वाचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।